KNH News 24. नेवासा नगरपंचायतची निवडणूक या ठिकाणी लागलेली आहे. तर तुमचा प्रभाग क्रमांक किती? आज नेवासा प्रभाग क्रमांक माझा 10 आहे. तर कोण उमेदवार आहे तुमच्या प्रभागात? उमेदवार कोण आहे? विरोधात अनेक चेहरे आहे, 3-4 चेहरे आहे. 2-3 पक्षाकडून आहे, एक अपक्ष आहे. तुमचा उमेदवार कोण आहे? माझा उमेदवार माझी आई आहे. काय नाव आहे त्यांचं? मनियार शेख खुर्शीद इसाक. तर तुम्ही तुमच्या जो प्रभाग आहे या प्रभागामध्ये काय विजन घेऊन लोकांकडे जाणार आहे की प्रभागात काय तुम्ही विकास कामं करणार आहे? असा सण आता माझ्या प्रभागात फार समस्या आहे. काय समस्या अशी आहे का जागे जागे कचऱ्याचा ढीग आणि चेंबर फुटलेले आहे. आणि मी ज्या गल्लीत राहतो, जुनी कोर्ट गल्ली, त्या विभागात आजपर्यंत कुणीही काम केलेलं नाही. सारे नगरसेवक जेवढे झालेले आहे त्यांनी दुर्लक्ष केलं. ठराविक ठिकाणी काम करायचं, ठराविक समाजाचं काम करायचं. तुमच्या प्रभागात रोज नित्य नियमानं तुम्ही पाण्याचा कर भरता, घरपट्टी भरता, नळपट्टी भरतात, पाणी रोज येतं का? पाणीची आज एवढी मोठी समस्या नेवासकरांना आहे का 15 दिवस ते 20 दिवस पाणी येत नाही. कधी मोटरीचा फॉल्ट, कधी पाईपलाईन फुटणे, असे अनेक प्रकार आहे. एक जुनी टाकी आहे ती बी आता ढिसूळ झालेली आहे. कलेक्टरचा आदेश आहे का ती पाडून नवीन व्हावी. आता प्रभागामध्ये तुमच्या आता आम्ही नेवाशात बघितलं की अनेक लोकांच्या लाडक्या बहीण योजनेचे केवायसीचे प्रॉब्लेम आहेत. कित्येक महिला ज्या आहेत, जे डोलचे प्रश्न जे आहेत, संजय गांधी निराधार योजना असेल, वृद्धाश्रम योजना असतील, या योजनांचा तुटवडा आणि त्या ठिकाणी ड्रेनेजची समस्याही मोठी नेवासा शहरात आणि तो तुमच्याही प्रभागात आहे. त्याविषयी तुम्ही काय करणार आहात? आता नवीन ड्रेनेज म्हणजे पूर्ण नवीनच करावं लागेल. ती ड्रेनेज ज्यावेळेस ही नगरपंचायत निवडणूक होईल त्यावेळेस ही पूर्ण ड्रेनेजचं नवीन काम करावं लागेल. कुठं पाईप खाली, कुठं मोठे, याप्रमाणे ते ड्रेनेजचं पूर्ण बट्टेबट झालेलं आहे, एकदम ढिसूळ झालेले. त्याच्यात गाडी फसणे, लहान पोरं पडणे, हे प्रकार चालू आहे. उमेदवाराच्या माध्यमातून तुमचा उमेदवार जर त्या प्रभागामध्ये विजयी झाला तर तुम्ही ही सर्व कामं लोकांची समस्या मार्गी लावणार का? 100% मी त्याला पहिले प्राधान्य देईन का विकास काम हे कसे करण्यात येतील. विकासाचा राहिला डोल प्रभाग येते म्हणजे त्या विकासात तुम्ही तिथं रोड मॉडेल उभं करणार का? तसं यस, रोड मॉडेल उभं करणार. आणि जुनी कोर्ट गल्ली प्रभाग क्रमांक 10 हे एकदम म्हणजे स्वच्छ आणि सुंदर बनवणार. तिथं झाडे, मग टेबल बसायला, गार्डन, लहान मुलांना खेळण्यासाठी, उड्डाणसाठी जागा भरपूर आहे. पण पहिले जे आले त्यांनी काहीच दुर्लक्ष केलं एकदम. तुमच्या प्रभागातील अनेक लोक असे आहेत की ज्या लोकांना घरकुलाची समस्या आहेत, तर नगरपंचायतच्या माध्यमातून घरकुलाचा लाभ आपण मिळवण्यासाठी प्रयत्न करणार का? 100% मी आतापर्यंत कमीत कमी माझ्या वॉर्डातले 15 ते 16 घरकुल मध्ये नाव टाकलेलं आहे. सारे कागदपत्रची पूर्तता करून त्यांचं मी घरकुल त्यांना आणून दिलेलं आहे. राहिला डोलचा प्रश्न, जे माता भगिनी उद्दय जे अपंग आहे, अपंगाचं एक नगरपंचायत मध्ये एक निधी असतो, त्याच 5% ते मी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला आणि करणार आहे. इथून पुढच्या काळात बी ते करणार आहे. अजून त्याच्यात असं आहे का जे वृद्ध आहे, महिला आहे, त्यांना बी रोजगार कसं भेटण्यात यावा घर बसल्या, त्याच्यासाठी एक प्रयत्न राहील माझा. का लेडीज जे आहे घरी त्यांना काम नसतो तर दुपारच्या वेळेस काय करणार, त्यासाठी काहीतरी प्रयत्न माझा असणार. पहिले प्राधान्य राहणार लघु उद्योग निर्माण करणं, त्यांना बचत गटातून छोटे लघु उद्योग त्यांना. माझी आई स्वतः उमेदवार करत आहे. त्यांचे बचत गट 3 बचत गट त्यांचे गट चालू आहे. त्या माध्यमातून महिलांना त्यांना सक्षमीकरणासाठी प्रयत्न करतात. आणि हे 10-15 वर्षापासून हे उपक्रम माझी आई स्वतः हे राबवत आहे बचत गट मार्फत. आता त्यासाठी लागणारी जे आहे, जे कर्ज प्रकरण असेल ते बचत गटाचं, त्या माध्यमातून महिलांना रोजगार कसं भेटण्यात यावा एकत्र महिला करून, त्याच्यासाठी मी आणि माझी आई हे प्रयत्न करणार आहे 100%. प्रभागात असं वाटतं का तुम्हाला की तुमच्या प्रभागातील लोक तुम्हाला स्वीकारतील? 100% माझ्या प्रभागात लोक मला स्वीकारणार आहेत. मागची निवडणूक मी थोड्या फार मताने माझा प्रभाव झाला होता. यावेळेस
जनता सर्व जाती धर्माच्या लोकांनी हे निश्चित केलेलं आहे का सुलेमान भाई यांना यावेळेस विजय करायचा आहे. तुमच्या- निर्धार केलेला आहे तुमच्या आईला लोकांनी. विजयी करण्यासाठी हा. सर्व हो, एकजुटीने आईने- उभा राहणार. हो हो माझे धन्यवाद.